एखादी खातो. सोबत औषध किती किती घेतात ते पण सांग. औषध सकाळचं काय करतो, 16 युनिट इन्शुरन्स घेतो. अच्छा. आणि एक बीपीची गोळी खातो, एक शुगरची आहे, एक शुगरची गोळी, एक बीपीची गोळी, एक नाश्त्याच्या अगोदरची एक, अशा 2-3 गोळ्या आहेत. आणि इन्शुरन्स घेतो 16. हां, सकाळी 16. सकाळी 16. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी 24 घेतो इन्शुरन्स जेवायच्या अगोदर. पण त्याच्या अगोदर मी ते एंटॉक्स डी आणि टी घेतो. बरं. 6, 6:30, 7च्या दरम्यान. बरं. जेवतो मी 8:30ला. मग 8:30ला घेतल्यानंतर मग ते इन्शुरन्स पहिला घेतो 24. इन्शुरन्स घेतो, त्याच्याबरोबर एक शुगरची गोळी आहे, ती गोळी खातो. गोळी ॲलोपॅथीची गोळी आहे? नाही, ते डॉक्टरने दिलेली आहे. हां, म्हणजे ॲलोपॅथीची गोळी. हां, डॉक्टरने ती एक गोळी दिलेली आहे. आणि एक हार्टचं माझे बायपास झाल्यामुळे हार्टची गोळी एक खातो. हे केल्यानंतर मग जेवणानंतर ती हार्टची गोळी खातो. जेवणाच्या अगोदर इन्शुरन्स आणि ती हिची गोळी खातो. बरं. मला एक सांगा की तुम्हाला शुगर होऊन किती वर्ष झाली? किती वर्षापासून तुम्हाला शुगरचा त्रास आहे? 20 वर्ष झाले असते. 20 वर्ष झाली, बरोबर. पण अजूनही गोळ्या चालू आहेत, अजून सगळं काही चालू आहे? हो, सगळं गोळ्या वेळा चालू आहे. पण म्हणावा असा रिझल्ट आला नाही असं तुमचं मत आहे? नाही आला रिझल्ट, म्हणावा असा आला नाही. बरं. आता आयुर्वेदिक आता 4 महिने झालं घेतोय. हां, पण तेवढा काही रिझल्ट दिसत नाही. एवढा म्हणावासा रिझल्ट नाही. बरं. आणि मग हे इन्शुरन्स वगैरे कमी जास्त होतं. तर आता ठीक आहे, तुम्ही आत्ता एकच मी जेवणाचं काही पथ्य थोडंसं म्हणजे कसं कमी जास्त होतं. म्हणजे मांसाहार वगैरे करतो. बरं. चिकन वगैरे खातो, मटण खातो. अच्छा. आणि दूध बी पितो. सकाळचं माझं दूध कंटिन्युटी आहे. मला म्हणजे डॉक्टर दूध पिऊ नका. अच्छा. मला ते आता माझं वय 71 रनिंग आहे, 70 रनिंग आहे. आणि मग मला ते दुधाशिवाय नाही जुळत. बरं. मग ते अशक्तपणा वगैरे असलं येतं. तर ठीक आहे, आता तुम्ही आपल्याकडे आलाय, आत्ता आपण तुमची शुगर चेक केली, बरोबर आहे? तर आता तुमचं नाश्ता साधारण 3-3.5 तास झालेत तुमचे नाश्ता होऊन. नाश्ता म्हणजे दूधच फक्त दूध केळ खाल्लंय. बरं. दूध आणि केळ. तर आता काही नाही. तर तुमची आत्ताची शुगर जी आली आहे ती 157 आलेली आहे, बरोबर. आता आपण काय करणार आहे, तुमच्या हातावर स्प्रे मारणार आहे. आणि बेंबीमध्ये एक नाभी ड्रॉप असतो आपल्याकडे, तो मारणार आणि आपण अर्ध्या तासाने चेक करणार. हां, की तुमची शुगर किती प्रमाणात कमी होते. फक्त अर्ध्या तासातच. तुम्हाला ना कुठली गोळी खायला देणार, ना कुठलं इंजेक्शन देणार, ना तोंडावाटे तुम्हाला काय देणार आहे. फक्त स्प्रे आणि नाभी ड्रॉप टाकून तुमची शुगर किती कमी होती ती बघू, आणि त्यानुसार आपण आपले औषध उपचार चालू करू. ठीक आहे?